आणि आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या गोदा घाटावर भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी वाढली आहे। सलगच्या सुट्ट्यांमुळे भाविक आणि पर्यटकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी गोदा घाटावर ही गर्दी आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। दक्षिणेतील गंगा म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या गोदावरी नदी काठावर आता भाविकांनी आणि पर्यटकांनी गर्दी केलेली आहे। गोदावरी नदीवर असलेल्या रामकुंड परिसरात भाविकांनी आणि पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर तीर्थाटन आणि पर्यटन असा दुहेरी योग साधून भाविक जे आहेत ते सलग आलेल्या 2 दिवस सुट्टी एन्जॉय करण्याकरिता नाशिकमध्ये आलेले आहेत। त्याचबरोबर नाशिकची गुलाबी थंडी अनुभवण्याकरिता देखील राज्यभरातून भाविक जे आहेत ते नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता भाविकांकडून शनिवार आणि रविवार अशा सलग 2 दिवस आलेल्या सुट्ट्या ज्या आहेत त्या नाशिकमध्ये येऊन एन्जॉय केल्या जात असल्याचं एकंदरीतच आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।